तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्ल्ड मध्ये। सर्वांना प्रथम दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व विद्यार्थी वर्ग 10वीतील सर्व विद्यार्थ्यांच्या मिड टर्म म्हणजेच प्रथम सत्र एक्झामिनेशन 2025 नुकत्याच संपलेले आहेत आणि त्या अनुषंगाने दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागलेल्या असतील। दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असतील असं मी म्हणतोय का, तर ह्या दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत ह्या आपल्याला दिवाळी मनवण्यासाठी आहेत किंवा नाही, किंवा इतर कोणत्या कामासाठी त्या ठिकाणी वापरायच्या आहेत, याचा आपण या सर्वांचा उहापोह या आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला आपल्या व्हाईट बोर्ड वरती एक माझ्या हस्ताक्षरामध्ये लिखित काही सुविचार, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काही वर्ड्स छोट्या छोट्या फॉर्म मध्ये दिसत असतील, बरोबर आहे। उद्देश एकच आहे, विद्यार्थ्यांनी कुठेही वेळ वाया न घालवता कुठेही दिवाळीच्या झगमगाटीमध्ये त्या ठिकाणी कुठेही आपला अभ्यास कुठेतरी कमी होऊ देऊ नये, यासाठी हा आजचा व्हिडिओ लेक्चर असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जो विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार त्याला निश्चितच वर्ग 10वीच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 100% फायदा होणार आहे आणि त्याच्या निकालावर सुद्धा परिणाम होणार आहे। म्हणजे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार नाही त्यांच्यासाठी मी बोलत नाही, पण हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल ते विद्यार्थी निश्चितच कुठेतरी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत थोडाफार फरकाने मार्काने त्यांच्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळेल। कारण आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हा अगदी बेस टू टॉप अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी, टाइम मॅनेजमेंट, त्याचबरोबर एम काय ठेवायचं आहे, त्यासाठी काय काय आपल्याला करायचं आहे, that we'll have to continuously acquiring knowledge during the Diwali festival, and in that case we'll have to prepare ourselves in the point of view of our board examination. So starting with the best strategic quotes, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते। आता नेहमी आपल्याला कुठेतरी मेहनतीचा एखादा जर कुठे येत असेल, गोष्ट येत असेल, तर त्या ठिकाणी नेहमी आपण पाहतोय हा जो काही सुविचार आहे किंवा कोट आहे आपल्याला त्या ठिकाणी नेहमी सांगितला जातो। तर साधारणतः 18 ऑक्टोबर पासून किंवा 17 ऑक्टोबर पासून सर्वच माध्यमिक शाळा ज्या आहेत किंवा सर्वच प्राथमिक माध्यमिक सर्व स्तरातील शाळा ज्या आहेत त्यांना सुट्ट्या लागत आहेत। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या सुट्ट्या त्या ठिकाणी मिळत आहेत। त्यामुळे आजचा जो महत्वाचा विषय आहे की पुढील 15 दिवसामध्ये अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी असायला पाहिजे। थोडक्यात सांगतोय, वर्षभर काम करणारं एखादं मशीन जर साधारणतः 1 महिना बंद पडत असेल तर त्याची जी तरलता आहे, काम करण्याची जी काही ऍक्टिव्हनेस आहे किंवा ते इफिशियन्सी जी आहे काम करण्याची, ती निश्चितच कमी होत असते। आणि आपला ब्रेन सुद्धा एक प्रकारे मशीन असतो। आपण वर्षभर त्या ठिकाणी अभ्यास करणार, अभ्यासावर फोकस करणार, परंतु ज्या वेळेला सुट्ट्या म्हणल्या जातं त्या वेळेला तो जो काही वेळ आहे तो आपण क्वालिटी टाइम म्हणून ज्या वेळेला व्यतीत घालवणार, तर त्याचा निश्चितच आपल्या बोर्ड एक्झामिनेशनच्या पेपरवरती आणि एकंदरीत आपल्या अभ्यासावरती त्याचा वाईट परिणाम होणार आहे। त्यामुळे हाच तो शांततेचा काळ आहे ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्या वेळाचं, त्या टाइमचं मॅक्झिमम युटिलायझेशन करायचं आहे। ज्यामध्ये आपण वेळ किती बाकी आहे, काय काय स्ट्रॅटेजीज आपण त्याच्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि विद्यार्थी सुद्धा त्या स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने वापरू शकतो याचा सर्वांचा आपण उहापोह यामध्ये करणार आहे। तर एकंदरीत सांगायचं म्हटलंय तर हे सर्व कशासाठी असतं, तर प्रत्येकाला सक्सेस मिळवायचं असतं आयुष्यामध्ये। मग ते कोणतंही टास्क असेल जीवनापुढे, रोज जीवनच एक नवीन एक टास्क आहे, एक अवघड टास्क आहे, एक अवघड काम आहे। त्यामुळे जीवनामध्ये आपण ज्या वेळेला एक ठरवतोय की हे करायचंय तर त्या वेळेला आपलं एक एम ठरलेलं असतं आणि अशा केसमध्ये सक्सेस हा त्याचा महत्वाचा एक घटक असतो। सो सक्सेस काय, तर अशा केसमध्ये आपल्याकडे साधारणतः 16 दिवस 15 दिवसाची स्ट्रॅटर्जी आहे आणि त्याच्यामध्ये डे फर्स्ट जे असेल तर स्मॉल एफर्ट प्लस डे सेकंड
स्मॉल एफर्ट अप टू डे 16 स्मॉल एफर्ट. आता असं लिहिण्याचं एक कारण आहे, यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या प्रयत्नांची बेरीज. म्हणजे दररोज आपण छोटे छोटे प्रयत्न करणार आणि त्याद्वारे आपण एक मोठ्या सक्सेसकडे त्या ठिकाणी वाटचाल करणार आहे. निश्चितच तुम्ही मोठ्या सक्सेसकडे वाटचाल करणार आहे. आज हा जो व्हिडिओ होणार आहे तो विद्यार्थ्यांना इन्स्पायर तर करणारच आहे, परंतु विद्यार्थ्यांना स्ट्रॅटेजिक अभ्यास कसा करायचा त्या संदर्भातही मी माहिती सायन्स वर्ल्ड क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला देऊ इच्छित आहे. महत्वाचं म्हणजे आजचा जो काही सेशन आहे तो करण्यामागे एक हेतू होता की मी एक विचार केला की विद्यार्थी भरपूर फर्स्ट एड असतात म्हणजे त्रास करून घेतात स्वतःला की आता वेळ वाया जातोय, कसं त्याला हँडल करायचंय, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, दिवाळीला किती वेळ द्यायचा आहे, सणाला समारंभाला किती वेळ द्यायचा आहे, सुट्ट्या असतात, कुठेही शाळा त्या ट्युशन असतील तर त्या सर्वच बंद असतात आणि अशा केसमध्ये आपण सर्वच विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या मोडमध्ये त्या ठिकाणी असतात. कोणी त्या ठिकाणी मामाच्या गावाला जाते, कोणी त्या एकंदरीत आपल्या घरामध्ये फेस्टिवलचा आनंद घेत असते. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना दिवाळी ही तेवढ्यापुरती ठेवून आपण बोर्ड एक्झामिनेशनसाठी प्रिपेरेशन करणे हे सगळ्यात महत्वाचं आपलं ध्येय त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. चला तर आजचा जो विषय आहे तो एक विषय आपण समजून घेतलेला आहे आणि पुढील स्ट्रॅटेजिक विषयाला आपण सुरुवात करणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय डिस्कस करणार आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घेणार 16 दिवसाचं विभाजन. 16 दिवसाचं विभाजन आपण कसं करणार आहे किंवा 15 दिवस जे स्ट्रॅटेजिक तुमच्याकडे आहे दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये 16 दिवसाच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय आणि ते केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे त्या सर्वांचा आपण उहापोह याच्यामध्ये करणार आहे. एकंदरीतच हा स्ट्रॅटेजिक 16 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा हा जो काही अभ्यास असणार आहे. 16 दिवस 15 दिवस असं मी मध्ये मध्ये म्हणतोय तर याचं एक कारण आहे की काही विद्यार्थ्यांना 15 दिवस असतील, काही 16 दिवस असतील, काही 12 दिवस. तर मी अप्रॉक्सिमेट 15 दिवस त्या ठिकाणी पकडतोय आणि त्या 15 दिवसाचा उहापोह आपण त्या ठिकाणी करणार आहे. स्ट्रॅटेजिक त्याचा अभ्यास कसा करायचा आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहे. सर्वांना परत एकदा सूचना आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून या व्हिडिओचा महत्व तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच तुम्ही त्याचा सराव करणार आणि त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवणार आणि त्याचा तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आणि आफ्टर दिवाळी सेशन मध्ये त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करणार आहे 15 दिवसाच्या 15 डेज स्टडी प्लॅन फॉर बोर्ड एक्झामिनेशन ड्युरिंग दिवाळी वेकेशन. 15 दिवसाचा स्टडी प्लॅन आपण त्या ठिकाणी करणार आहे ज्यामध्ये आपल्याला सायन्स, मॅथ्स, हिंदी, इंग्लिश, मराठी अँड सोशल सायन्स या सर्वच विषयाचा अभ्यास या 15 दिवसामध्ये करायचा आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन या ठिकाणी बघणार आहे. 15 दिवस तुम्हाला मिळणार आहेत ज्यामध्ये आपण ऍक्टिव्हली किती वेळ अभ्यास करायचा आहे त्याचा पहिल्यांदा विचार करणार आहे. एका दिवसामध्ये साधारणतः 24 तास आहे आणि या 24 तासामध्ये 8 hours गुड स्लीप, छान 8 तास झोपायचं आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. 8 तास छान झोप घ्यायची आहे आणि चांगली झोप घेतल्यानंतर फ्रेश माइंडने त्या ठिकाणी अभ्यास होणार आहे. 8 तास झोप घ्यायची आहे. इथे ऍडिशन करत राहायचे आता 24 hours. 8 तासाची छान झोप घेतल्यानंतर त्या ठिकाणी नंतर जे आहे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, वेकेशन्स आहेत आणि त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, एन्जॉय करायचा आहे. कुठेही अभ्यासाचं दडपण घ्यायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण 6 तास 6 hours ऍज क्वालिटी टाइम फॉर फुल फन अँड एन्जॉयमेंट. पूर्णपणे फन एन्जॉयमेंट तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे. रिलेटिव्ह सोबत
वेळ वाया घालवायचा आहे. तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला वाटतं की फिरायचंय तिथे फिरायला जायचंय, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. आता याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 + 6 14. सो 24 आहे. 24 - 14 जर केलं तर आपल्याला इथे नेट 10 हावर मिळतात. वी गॉट नेट 10 हावर. आता या 6 हावर मध्ये सर्वच ऍक्टिव्हिटी आलेल्या आहेत. ओके, नेट 10 हावर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. वी हॅव नेट 10 हावर्स, नेट 10 हावर्स फॉर स्टडी. 10 तास अभ्यास करायचा आहे. 10 तास अभ्यासाचं त्या ठिकाणी शिफ्ट ठरवायची आहे. मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो अभ्यासाच्या शिफ्ट ठरवायच्या. शिफ्ट म्हटल्यानंतर मॉर्निंग, आफ्टरनून अँड इव्हिनिंग. 3 शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा. 3 शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग. आता तो कोणत्या शिफ्ट मध्ये किती करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. मॉर्निंग मध्ये आपण रिलॅक्स, ब्रेन रिलॅक्स झालेला असतो, एकदम शांत असतो, त्याच्यामध्ये आपण मॉर्निंगला जास्त वेळ देऊ शकतो, 4 हावर. ओके, आफ्टरनूनला थोडस आपण आणखीन थोडासा वेळ देऊ शकतो, इथे 3 हावर्स. ओके, आणि इव्हिनिंगला 3 हावर्स. सो टोटल अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन 4 + 3 + 3 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून मॉर्निंगला मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ युअर हावर्स फॉर स्टडी हे करायचं आहे, आफ्टरनूनला आणि देन इव्हिनिंगला. आणि मग त्यातला थोडासा वेळ त्या ठिकाणी तुमच्या क्वालिटी टाइम मध्ये त्या ठिकाणी यूज करायचा आहे. सो अशा केसमध्ये मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग अशा 3 शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा आहे. आता राहिलाय प्रश्न 10 तास फॉर 1 डे. एका दिवसामध्ये 10 तास मिळणार आहेत. किती तास मिळणार आहेत? 10 तास. 10 तासाचा त्या ठिकाणी आपण 15 डेजची स्ट्रॅटेजिक प्लॅन केलेला आहे. सो अशा केसमध्ये तो 15 डेजचा जो प्लॅन असणार आहे तो कशा प्रकारचा असणार आहे आपला? सो 15 multiplied by 10. So we got 150 hours. 150 hours for 150 hours for 15 days divided by 6. Divided by 6. So if we divided this 150 by 6, so we get 6 2s are 12. We left with 3. 6 5s are 30. So we got 25 hours. How we divided by 6? 6 का डिवाइड केले सरांनी? तर 6 विषय आहेत. टोटल 6 सब्जेक्ट आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स अँड सोशल सायन्स असे टोटल 6 सब्जेक्ट आहे. सो डिवायडेड बाय 6 वी गॉट 25 हावर्स. याच्यामध्ये 25 तासाचे विभाजन करायचं आहे. तुमच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन नुसार तुम्हाला कोणता विषय अवघड वाटतो, कोणता विषय सोपा वाटतो, कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. पण स्ट्रॅटेजिकली वी गॉट 25 हावर्स फॉर इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाला 25 तास तुम्हाला मिळणार आहे. कुठेही मी सांगत नाही की एखाद्या विषयाला मी ऍज आय एम सायन्स टीचर, सो मी कुठेही त्या ठिकाणी सांगत नाही की सायन्सला जास्त वेळ द्या वगैरे वगैरे. आणि 25 तासाचं योग्य प्रकारे विभागणी करायची तुमच्या त्या विषयामध्ये आणि तशा प्रकारचा स्ट्रॅटेजिक प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी करायचा. आता हे जे 25 हावर आहे, हे 25 हावर वेगळे काढायचे का? तर बिलकुल नाही. तर काय करायचंय? 10 हावर डेली. सो अशा केसमध्ये 15 डेज मध्ये 15 डेज आहे. 15 डेज मध्ये आपण त्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो. 15 डेज आहे, सो त्याला आपण असं कन्सिडर करायचं 2 डेज फॉर मराठी, 2 डेज फॉर इंग्लिश, 2 डेज फॉर हिंदी, 2 डेज फॉर सोशल सायन्स. सो टोटल जे झालेले आहेत 1 2 3 4 8 डेज. 8 डेज फॉर मराठी,
हिंदी, इंग्लिश and social science and social science. Left with the two hard subject. आता हार्ड का म्हणतात कारण सर्व समजतात, हार्ड वगैरे नाहीच आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. ज्यावेळेला आम्ही पेपर द्यायचो त्यावेळेला 150 मार्काचा पेपर असायचा आणि त्यामध्ये कुठेही ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न नसायचे. तुमचा जो पेपर आहे 40 मार्क्सचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी, पूर्ण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी फ्रिक्वेंटली माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर असतो. कुठेही तुम्हाला थेरोटिकली 10, 12, 15, 20 ओळी उत्तर लिहावं लागत नाही. म्हणून त्या ठिकाणी पण विद्यार्थ्याला सायन्स आणि मॅथ मध्ये थोडासा टफ वाटतंय कारण सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 असा वॉस्ट सिलेबस आहे. आणि अशा केसमध्ये त्या ठिकाणी 3 days फॉर सायन्स अँड 3 days फॉर मॅथ्स. आता एक दिवस उरलेला आहे. त्या एका दिवसामध्ये काय करायचंय तर एका दिवसामध्ये तुम्ही या सर्वच विषयाच्या एक प्रश्नपत्रिका किंवा तुम्ही याच्यामध्ये असंही करू शकता की त्या वेळेमध्ये त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका सुरू करू शकता किंवा या एका दिवसामध्ये काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. सो अशा पद्धतीने असं आपण जर का छोट्या सेगमेंटमध्ये जर का डिव्हिजन जर केलं विषयाचं तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो. आणि असं फ्रेगमेंटमध्ये जर आपण अभ्यासाला विभागलं तरच आपण त्या ठिकाणी चांगला अभ्यास करू शकणार आहे. मी जर इयत्ता 10वी मध्ये आहे आणि 1 तास मराठीचं पुस्तक घेऊन बसतो दिवसामध्ये, 15 मिनिटं सायन्सचं पुस्तक घेतलंय, अर्धा तास गणित सोडून बघितले, नंतर इंग्लिश घेतले, इंग्लिशचं ग्रामर 15-20 मिनिटं केलं, 1 तास केलंय. त्याच्यानंतर सोशल सायन्सचं बुक घेतलंय, सोशल सायन्स मध्ये इतिहास चांगला वाटला, इतिहास अर्धा 1 तास वाचलाय आणि नंतर मग भूगोल घेतलाय, भूगोल रटाळ वाटला, त्याच्यामध्ये भूगोल ठेवून दिलाय आणि नंतर मग परत मराठी घेतलाय. अशा केसमध्ये हा जो काही अभ्यास आहे कुठेतरी स्ट्रॅटेजिक जो पणा आहे तो कुठेतरी गायब झालेला दिसणार. अशा केसमध्ये एक वेळेला एक विषय म्हणजे सलग दिवसामध्ये एक विषय निवडायचा. जसा 2 दिवस मराठी तर मराठीच, मराठी या विषयामध्ये येणारे सर्व ट्रबलशूट, नुकतीच तुम्ही फर्स्ट टाइम एक्झामिनेशन दिलेली आहे, तुम्हाला येणाऱ्या संभाव्य अडचणी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही निश्चितच तुमच्या विषय शिक्षकांना विचारलेलं असणार अडचणी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणी लिहून ठेवायच्या आहेत. काय करायच्या आहेत? अडचणी लिहून ठेवायच्या आहेत. ज्या विषयामध्ये ज्या अडचणी येणार या 15 दिवसामध्ये त्या अडचणी लिहून ठेवायच्या आहे आणि ज्या वेळेला तुम्ही स्कूलमध्ये येणार त्यावेळेला त्या अडचणी तुमच्या विषय शिक्षकांना विचारायच्या आहे. याला स्ट्रॅटेजिकनेस म्हणतोय, याला आपण प्लॅन म्हणणार आहे. आणि हाच वेळ आहे शांततेचा ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त घाम गाळणार आहे आणि पुढील येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास तुमचा झालेला असणार आहे. सो मराठीचा अभ्यास 2 दिवस इंग्लिशचा, 2 दिवस हिंदी, 2 दिवस सोशल सायन्स, अशा प्रकारे सेगमेंटमध्ये अभ्यास करायचा. 3 दिवस सायन्स, 3 दिवस मॅथ्स. सो अशा केसमध्ये आपण एका विषयावर जर फोकस केलं, आता बरेच जण म्हणतील रटाळवाणं वाटणार, बिलकुल रटाळवाणं वाटणार नाही. कारण आपण ज्या वेळेला बोर्ड एक्झामिनेशनची तयारी करणार किंवा बोर्ड एक्झामिनेशन माझा उद्याला मराठीचा पेपर आहे तर मी असा अभ्यास करणार का मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्सचं थोडंसं, सायन्सचं थोडंसं, हिस्ट्रीचं थोडंसं असा अभ्यास करणार तर बिलकुल नाही. आपल्याला त्याच विषयावरती फोकस करावा लागणार. सो अशा केसमध्ये आपली अशी तयारी ठेवायची. हा झाला स्ट्रॅटेजिक प्लॅन. 15 डेज, एका दिवसामध्ये 24 तास, 8 तास मस्त झोपायचं आहे, आराम करायचा आहे, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. 6 तास क्वालिटी टाइम एन्जॉय करायचा आहे, फुल एन्जॉय. 6 तास भरपूर झालेत. तुम्हाला शाळेच्या दिवसामध्ये सकाळी 7 ते 10 ट्युशन, 11 ते 5 स्कूल, बरोबर. या सर्व गोष्टी, 8 तासाची झोप आणि या सर्व गोष्टीतून तुमच्याकडे राहिलेला वेळ, स्कूल होमवर्क, ट्युशन होमवर्क आणि तुमच्याकडे राहिलेला वेळ 0. सो हे कॅल्क्युलेशन करता हे 6 तास भरपूर आहे क्वालिटी टाइमसाठी. सो वी गॉट 14 hours फॉर स्टडी, मल्टिप्लाय बाय 15, सो वी गेट द 25 hours फॉर इच सब्जेक्ट. तसंही नाही पाहिलं तर 2 दिवस, 3 दिवस अशा सेगमेंटमध्ये जर आपण डिवाइड केलं तर 2 दिवस मराठी, हिंदी, इंग्लिश, सोशल सायन्स, 8 दिवस, 3 दिवस सायन्स, 3 दिवस मॅथ्स. अभ्यास कसा करायचा आहे? शिफ्ट मध्ये करायचा आहे, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग. आता अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे
शॉर्ट ब्रेक ड्युरिंग स्टडी. अभ्यास करत असताना शॉर्ट ब्रेक घ्यायचा आहे. 1 तास अभ्यास केलाय, मी 1 तासासाठी अभ्यासाला बसलोय, तर मी जास्तीत जास्त सायंटिफिकली म्हणा किंवा सायकोलॉजी, आपला जो ब्रेन आहे तो 45 मिनिटच एका गोष्टीवर काय करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो. नंतर आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे ख्याल यायला लागतात ना. चकल्या चांगल्या बनलेल्या असतील का, मस्त गुलाबजामुन झालेले असतील का तयार, त्या ठिकाणी घरामध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत, काही आणलं असेल का, ओके, बाहेर फिरायला जायचंय ना, त्याची तयारी वगैरे वगैरे. म्हणजे या सर्वच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये नंतरच्या काळामध्ये यायला लागतात. मग अशा केसमध्ये काय करायचंय, तर तीच गोष्ट करायची जी डोक्यामध्ये येते. 45 मिनिटं चांगलं फोकस केल्यानंतर 10, 5 किंवा 15 मिनिटं त्या ठिकाणी थोडं जायचंय, थोडं थोडं खायचंय, थोडस खाऊन यायचंय, पाणी पिऊन यायचंय, वॉशरूमला जाऊन यायचंय, बरोबर. छतावर गेले, छतावरून खाली आले पळत पळत, बरोबर. तर अशा केसमध्ये ह्या 15 मिनिटांमध्ये हे करायचं. आणि परत दुसरा 1 आवरचा सेगमेंट, इथे सुद्धा 45 मिनिट्सचा त्या ठिकाणी एक अलार्मचं सेट करायचं की 45 मिनिट्स अँड देन 50 मिनिट फॉर हँगआउट. इकडे तिकडे फिरून यायचे, पाणीच प्यायचे, थोडंसं घरच्यांसोबत गपशपच करायचंय आणि परत लगेच आपला स्टडी प्लॅन सुरू. सो टेक शॉर्ट ब्रेक ड्युरिंग स्टडी. शॉर्ट ब्रेक घेत राहायचे. आपण स्टक झालो एका ठिकाणी जर, तर त्या वेळेवर टाळत नाही. आणि असं जर ब्रेक घेत घेत, आता बरेच जण त्याच्यावर टीका करणार की बाबा कंटिन्युअस लायब्ररीमध्ये जे मुलं 10-10, 15-15 तास एकाच ठिकाणी चिकटून असतात, तर त्यांचं काय, मग आम्ही अभ्यास करून IPS झालोय, PSI झालोय, आणि अशी कशी स्ट्रॅटर्जी. तर हा जो आहे तो स्ट्रॅटेजिकनेस कोणासाठी आहे, तर खूप हुशार, एज वाईज तुम्ही खूप सदृढ झालेला आहात अशासाठी हा जो काही स्टडी प्लॅन आहे हा आपल्या 16 वर्षाच्या आत असलेल्या छोट्या म्हणजे टीनेजर्ससाठी आहे. सो अशा केसमध्ये तिथे त्यांचा ते जे आहेत ते 10-10 तास 6 तास एका ठिकाणी स्टक होणार नाही. त्यामुळे हे 45 हवर्सचं अशा प्रकारे त्या ठिकाणी करायचं. आपल्या बॉडीमध्ये मोर दॅन 90% आपण काय म्हणतोय, वॉटर. काय आहे, वॉटर. आणि अशा केसमध्ये ड्युरिंग एक्झामिनेशन आपण काय करायचंय, थोडं वॉटर कन्झ्युम करत राहायचं. पाणी है ना, सोल्युशन जे आहे वॉटर ऍज अ सोल्युशन, वॉटर ऍज अ सॉल्व्हंट त्या ठिकाणी घेत राहायचं. बॉडीला कंटिन्युअसली हायड्रेटेड ठेवायचंय सो दॅट वी कॅन इलेक्ट्रोलाइज अवर बॉडी इन दॅट मॅनर अँड बी फोकस ऑन व्हॉट वी स्टडी. सो अशा प्रकारे त्या ठिकाणी थोडं पाणी पित राहायचे आणि मध्ये मध्ये त्या ठिकाणी ब्रेक घेत राहायचे. सो अशा प्रकारचं स्ट्रॅटेजिकली अशा प्रकारे अभ्यास करायचा. मॉर्निंगला असेल, आफ्टरनूनला असेल, इव्हिनिंगला असेल, अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजिकनेस तुमच्याकडे असायला पाहिजे. देन एक चॅप्टर झाल्यानंतर, आता फॉर एक्झाम्पल सायन्स विषयी बोलणार. फर्स्ट चॅप्टर घेतलाय ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट ऑफ ऑल रीड द टॉपिक, रीड ऑल द चॅप्टर. ज्या काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतील शिक्षकाने, जे काही तुमच्याकडे नोट्स असतील त्या सगळ्या ती नोट्स ग्रॅव्हिटेशनची पूर्ण रीड करायची. रीड केल्यानंतर सॉल्व क्वेश्चन ऑन सेम टॉपिक्स. नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, क्वेश्चनचा अनालिसिस करायचा. देन आता रीड केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आणि चेक करायचे आपण किती त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकते. सो मॅक्झिमम क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करायचा. म्हणजे वाचायचे प्रश्न सोडून पाहायचे, वाचायचे प्रश्न सोडून पाहायचे. म्हणजे याच प्रकारे तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होत राहणार. त्यासाठी तुम्ही डायजेस्टचा यूज करू शकता. ओके, नवनीतच्या अपेक्षित असतात आणि ते नवनीतच्या अपेक्षित जे असतात त्याच्या नवनीतच्या ज्या डायजेस्ट असतील तर त्याच्यातूनच नवनीतचे ज्या अपेक्षित आहेत त्या बनत असतात आणि त्यातलेच प्रश्न जनरली त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये इन्व्हॉल्व्ह केलेले असतात, इन्क्लूड केलेले असतात. सो अशा केसमध्ये प्रत्येक विषयाचा त्या पद्धतीने जसे तसे तुमच्या विषय शिक्षकाने स्ट्रॅटेजिकली सांगितलेले तशा प्रकारे तुम्ही प्लॅन करायचा आहे. सो हे मी सांगितलंय की बाबा पहिल्यांदा वाचन करायचंय, त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करून पाहायचे, सर्वच प्रकारचे प्रश्न. क्वेश्चन फॉर 2 मार्क्स,
क्वेश्चन फॉर 3 marks, question for 5 marks from that chapter, then MCQs from that chapter, all the MCQs, सर्व MCQ त्या chapter मध्ये, then true or false from that chapter, true or false from that chapter, odd one out from that chapter, correlation from that chapter. सो अशा प्रकारचं स्ट्रॅटेजिकली त्या चॅप्टरला तशा प्रकारे डील करायचं आहे, म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी तुमचा अभ्यास परिपूर्ण होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना हे जे नियोजन आहे हे का केलेलं आहे, हे नियोजन आपण का केलेलं आहे. सो आपल्या समोर एक एम आहे, काय आहे एम आहे, 10th SSC बोर्ड एक्झाम, काय आपल्याकडे हे आपल्याकडे एम आहे आणि या एमचा आपण पाठलाग करत आहे आणि ते एमचा पाठलाग करत असताना आपल्याला मॅक्झिमम मार्क्स त्या ठिकाणी मिळवायचे. सो आपल्याला मॅक्झिमम युटिलायझेशन करावं लागेल या शांततेच्या काळाचं. म्हणजे हे जे काही दिवस आहेत दिवाळीचे सेलिब्रेशन सोबत त्या ठिकाणी आपली स्ट्रॅटर्जी जी आहे 15 days स्टडी प्लॅन फॉर बोर्ड एक्झामिनेशन ड्युरिंग दिवाळी वेकेशन्स, सो हे आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचं आहे. महत्वाचं म्हणजे हे करत असताना, ही प्रिपरेशन करत असताना वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. कुठेही वेळ वाया घालवला जाणार नाही याचं आपल्याला डोक्यामध्ये घ्यायचं आहे. रिसेंटली आपण बघितलं की डेट्स ज्या आहेत ते रिव्हील झालेले आहेत, बोर्ड एक्झामिनेशनच्या डेट रिव्हील झालेल्या आहेत. वी started that board conduct the examination from 20 February 2026. 20 फेब्रुवारी पासून बोर्ड एक्झामिनेशन सुरू होणार आहेत. त्यामुळे हा जर इथपर्यंतचा जर टोटल टाइम पिरियड जर काउंट केला, सो नियर बाय 4 months we left with the 4 months only. जास्त वेळ नाहीये, खूप जास्त असं समजायचं नाही की खूप वेळ आहे 4 महिने आणि याच्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करणार आणि मग पुढच्या 4 महिन्यामध्ये पुढच्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये अभ्यास करणार आणि चांगली मार्क्स सिक्युअर करणार आहे. बिलकुल नाही. इथे स्ट्रॅटेजिक अभ्यास करणार, सो यू स्कोर मोर दॅन 90%. ऑलमोस्ट यू गॉट 100 out of 100 if you do strategy for your board examination. इथे फोकस करायचं आहे. 4 months आजपासनं त्या ठिकाणी हा आपण जर कन्सिडर केलं तर 18 ऑक्टोबर पासून आपण जर कन्सिडर केलंय तर 4 महिने आहे. टोटल 4 महिने तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनला बाकी आहेत आणि 4 महिने दिवस जर सांगायचे म्हणले तर त्या ठिकाणी 127 दिवस 127 डेज 127 दिवस आहे. काहीच नाहीत बाळांनो, 127 दिवस असेच निघून जाणार आणि त्यामध्ये तुम्हाला समजणारही नाही. आता यातले जे 27 दिवस आहेत किंवा 30 दिवस आहेत तर त्या 30 दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करणार. काय सॉल्व्ह करणार? प्रॅक्टिस पेपर, ज्याला तुम्ही सराव म्हणता, बोर्ड एक्झामिनेशन साठी जो सराव आहे. त्याच दरम्यान तुम्हाला प्रॅक्टिकल असाइनमेंट, प्रोजेक्ट, प्रॅक्टिकलची तयारी, या सर्व गोष्टी कराव्या लागणार. म्हणजे इथे अबाउट 40 डेज काढून टाकायचे, म्हणजे जवळपास 90 दिवस आहेत स्ट्रॅटेजिक स्टडीसाठी. 90 दिवस आहेत. म्हणजे अशा केसमध्ये आपण त्याला मिनिमाइज केलं तर 90 डेज आहेत फक्त आपल्याकडे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण स्ट्रॅटेजिक अभ्यास करायचा आहे. 127 दिवस आहेत, 4 महिने आहेत. 20 फेब्रुवारी पासून आपली बोर्डाची एक्झामिनेशन होणार आहे आणि त्यासाठी हा अट्टहास आहे, त्यासाठी हा फ्युचर प्लॅन आहे. 15 days स्टडी प्लॅन फॉर बोर्ड एक्झामिनेशन ड्युरिंग दिवाळीच्या वेकेशन. बोर्ड एक्झामिनेशनच्या स्ट्रॅटेजीचा तिसरा भाग म्हणून आपण इथे पाहणार आहे. अबाउट 70% सिलेबस जो आहे, 70% सिलेबस अक्षरशः पाठ करायचं, पाठ. आणि पाठ केला तरच त्या ठिकाणी तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकणार असं नाही. मग तो पाठ करायचा असंच का म्हटलेलं आहे? कारण आपल्याकडे तेवढा वेळ आहे. तो पाठ करायचा, समजून घ्यायचा आणि पाठच करायचा. 70% जर सिलेबस पाठ केला, समजून पाठ केला तर 70% तुम्ही आज मिळवलेले आहेत, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू शकतो.
राहिला तुमचा प्रवास हा नंतरचा जो टप्पा असणार आहे आफ्टर दिवाळी, तो असणार आहे तुम्हाला 20 ते 30% म्हणजे जवळपास 100%चा. तर हा याच्यामध्ये तुम्हाला किती मिळवायचा आहे, तर ते तुमची नंतरची स्ट्रॅटेजी ठरवणार. पण इथे तुम्ही आज या स्ट्रॅटेजीने जर गेलात तर 70% सिलेबस अक्षरशः पाठ करायचा आहे, समजून पाठ करायचा आहे. 70% सिलेबस म्हणतोय मी, म्हणजे जवळपास म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, जर 10 चॅप्टर असतील एखाद्या विषयामध्ये तर जवळपास 7 चॅप्टर जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत, वाचून घ्यायचे आहेत आणि त्याचं अनालिसिस करायचंय. त्याच्या संदर्भातल्या जे काही प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचे, मागील प्रश्नपत्रिका चाळायच्या आहेत, जिथे कुठे प्रश्न रिपीट होत असतील तो प्रश्न उचलायचा आहे, कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. लक्षात येत आहे? म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये जे जे क्वेश्चन रिपीट होतात त्या क्वेश्चन वरती जास्त फोकस करायचा आहे. तेच प्रश्न येतील असाही भाग नाही, परंतु आपण स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिसचा आपल्याला फायदा होतो. जोपर्यंत अनालिसिस करणार नाही, विश्लेषण करणार नाही, तोपर्यंत स्ट्रॅटेजी तयार होणार नाही. विषयाला समजून घ्यावं लागेल, पेपरला पूर्णपणे समजून घ्यावं लागेल, 80 मार्काचा पेपर पूर्णपणे समजून घ्यावं लागेल. क्वेश्चन पेपर पूर्णपणे पाठ व्हायला ज्याचा असेल त्याला पेपर सोपा जाणार. अक्षरशः पाठ. क्वेश्चन नंबर A1 याच्यामध्ये काय येणार, B1 मध्ये काय येणार, काय असतं, या सर्व गोष्टी आपल्याला सांगता यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सायन्स मध्ये क्वेश्चन 2A काय आहे, क्वेश्चन 1B काय आहे, क्वेश्चन 1B काय आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. लगेच क्लिक झालं पाहिजे की क्वेश्चन 2A जो आहे तो सायंटिफिक रिझन आहे, क्वेश्चन 1B जो आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये ऑड वन आउट, ट्रू फॉल्स हे प्रश्न येतात सर. बरोबर आहे. हे आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे आपलं हे जे काही हे आहे हे आपल्याला व्हिज्युअलायझेशन जे हे क्लिअर पाहिजे इथे. आणि हे जर असेल तर त्या ठिकाणी आपण बोर्ड एक्झामिनेशन साठी प्रिपेअर झालेलो आहे. जिथे इतर विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करत असतील, दिवाळीच्या सुट्ट्यांचा अगदी पुरेपूर आनंद घेत असतील, आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजिक अभ्यास करत असाल तर निश्चितच येणाऱ्या 2026च्या फेब्रुवारी-मार्च बोर्ड एक्झामिनेशन 2026 मध्ये तुम्ही बोर्डातूनही येऊ शकता. बरोबर आहे. आणि हे मी त्याला म्हणतात डंकी की चोट पे, डंकी की चोट पे सांगू शकतोय की तुम्ही 100% जर या स्ट्रॅटेजीने 70% सिलेबस जर कव्हर केलाय या दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, तर तुम्ही अबाउट 90+ स्कोर करणार, म्हणजे करणार 90%पेक्षा जास्त स्कोर करणार. आता आपली तीव्रता किती आहे, आपल्याला मिळवायचंय किती आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी जज करायचं आहे की आपल्याला मिळवायचं किती आहे. म्हणजे आपल्याला मला 100% मिळवायचे आहेत तर मी तशा पद्धतीचा अभ्यास करेल, तशा पद्धतीचा अनालिसिस करेल. म्हणजे मी जो प्लॅन आहे 8 hours स्लीप, 6 hours ऑफ क्वालिटी टाइम अँड 10 hours ऑफ 10 तासाचा अभ्यास, तर इथे मी या क्वालिटी टाइमचा त्या ठिकाणी काय करेल, मायनस करेल 4 टाइम्स. इथे मी 12 मध्ये कन्वर्ट करणार, स्टडी प्लॅनला माझ्या 12 तासामध्ये कन्वर्ट करणार. इथे मी आणखीन जसं म्हणजे 8 hours ऑफ स्लिपिंग गरजेची नाही, पुरेशी नाही, गरजेची आहे. मी मी साधारणतः 6 तास 6 or 7 hour झोपू शकतो सर, आणि त्याद्वारे तुमचा तो 13 किंवा 14 तास अशा पद्धतीने तुम्ही फ्लक्च्युएशन करू शकता इन युअर स्टडी टाइम टेबल. तुमचा मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो टाइम टेबल तयार करायचा, निश्चित टाइम टेबल वेळापत्रक तयार करायचं, आणि त्याच्यानुसार तुम्ही फ्लक्च्युएट करू शकता. मिळवण्याची तीव्रता तुम्हाला मिळवायचं की त्याच्यानुसार तुमच्या वेळापत्रकामध्ये फ्लक्च्युएशन वेळेचं आणि तुमच्या झोपेचा वेळेचं, तुमच्या क्वालिटी टाइमचं आणि तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक त्यानुसार तुम्ही बनवायचं आहे आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी करायची आहे. महत्वाचं हे आहे 70% सिलेबस कव्हर करायचा आहे. एनी हाऊ, एनी कॉस्ट, ऍट एनी कॉस्ट, ऍट एनी सर्कमस्टान्सेस, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करायचं आहे जर आपल्याला जास्त मिळवण्याची अपेक्षा आहे तर. लक्षात ठेवायचंय, कुठेही हा घटक विसरायचा, याच्यावरच फोकस करायचंय, याच्यावरच इथे फोकस करायचा आहे. आताच रिसेंटली आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची बर्थ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली 15 ऑक्टोबर, आणि ते ज्या वेळेला ते एका ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, सर व्हॉट इज द सक्सेस मंत्रा.
व्हॉट इज द सक्सेस मंत्र इन युअर लाईफ? तुमच्या आयुष्यामध्ये यशाचा मंत्र काय होता? तर मी कुठेतरी एक कोट्स वाचला होता, देर इज नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस. यस, काइंड हार्ट, हॉनेस्टी, टेकिंग राईट डिसिजन ऑन राईट टाइम, नॉलेज, विजडम, कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस कॅन बी शॉर्टकट टू अ सक्सेस. प्रामाणिकपणा, तुम्ही प्रामाणिक असाल, तुमच्या कार्याशी प्रामाणिक असाल, तुमचे आई वडील जी मेहनत घेतात तुमच्यावरती, त्यांच्या मेहनतीशी प्रामाणिक असाल, तुम्हाला तुम्ही त्यांच्या मेहनतीचं काहीतरी देणी लागता आणि भविष्यात तुम्ही त्यांना सुखी जर पाहायचं असेल तर तुम्ही अभ्यासाशी, तुमच्या आई वडिलांशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काइंड हार्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विजडम, शहाणपण आपल्याला येणं गरजेचं आहे. त्यानंतर टेकिंग राईट डिसिजन ऑन राईट टाइम, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं म्हणजे तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी 15 दिवसासाठी तयार करणे. हीच मी समजेल की दिस इज अ राईट डिसिजन दॅट यू टेक. सो अशा केसमध्ये असेल. आणि या सर्वांना मिळून ज्या वेळेला तुम्ही या सर्व गोष्टी एकवटणार त्यावेळेला तुमचा यशाचा मंत्र हा निश्चित होणार आहे. परंतु डॉक्टर APJ अब्दुल कलामनी त्या विद्यार्थिनीला त्या ठिकाणी हे करत असताना मंत्र जो दिला, तो मंत्र मी या ठिकाणी सांगणार आहे. प्रिय विद्यार्थ्यांना, व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाहीये, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आपली मिळवण्याची तीव्रता जी आहे ती भरपूर आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अब्दुल कलाम आन्सर टू दॅट क्वेश्चन. त्या मुलीने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देताना अब्दुल कलाम म्हणतात, रिपीट विथ मी. I will have, I will, or I must have, I must have big dream. I must have big dream. I must have big dream. Then I will do hard work. I will do hard work. I will do hard work. I will continuously acquiring knowledge. Continuously acquiring knowledge. Continuously acquiring knowledge. Continuously acquiring knowledge. And persevere. And persevere. And persevere. This is the mantra. This is the mantra. This is the mantra. Success mantra by Sir APJ कलाम. APJ कलाम. हे सांगण्याचा एकच उद्देश आहे की त्या मुलीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विचारलंय की तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसचा मंत्र काय आहे, आणि त्यांनी सांगितलंय रिपीट विथ मी. सो मी त्यांचाच जो सक्सेस मंत्र आहे त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला त्यांना एक आदरांजली व्यक्त करून त्या ठिकाणी तुमच्या सोबत मी सुद्धा तुम्हाला म्हणेल, रिपीट विथ मी, आय मस्ट हॅव बिग ड्रीम. सो तुमच्या समोर एक निश्चित स्वप्न असायला पाहिजे, ध्येय असायला पाहिजे, जे आपण ठरवलेलं आहे. SSC बोर्ड एक्झाम 2026. आय विल डू हार्ड. आता जी स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे, सो त्यासाठी मी काय करणार, हार्ड वर्क करणार. आय विल डू हार्ड वर्क. देन तिसरी गोष्ट काय करायची आहे, आय विल कंटिन्युअसली अक्वायरिंग नॉलेज फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन, फॉर युअर ड्रीम. टू हॅव टू कंटिन्युअसली अक्वायर द नॉलेज. रोज तुम्हाला नॉलेज अक्वायर करावं लागेल, गेन करावं लागेल. जे काही गरजेचं आहे बोर्ड एक्झामिनेशन साठी, सायन्स, मॅथ, हिंदी, इंग्लिश, मराठी, सोशल सायन्स, यासाठी जे जे काही महत्वाचं आहे ते तुम्हाला नॉलेज कंटिन्युअसली अक्वायर करावं लागेल, स्मॉल सेगमेंटमध्ये, फ्रॅगमेंटमध्ये. आणि फायनली परसिव्हरन्स. रिपीट विथ मी, परसिव्हरन्स, चिकाटी. परसिव्हरन्स, चिकाटी. आणि त्या कामाला चिकटून राहणं, जे ठरवलेलं आहे, जे ध्येय ठरवलेलं आहे त्याला चिकटून राहणं. अँड परसिव्हरन्स, दिस इज द मंत्र. This is the mantra, and you'll got the success, and you will succeed in life. So I must have big dream. I will do hard work. I will continuously acquiring knowledge and perseverance, and I will success in life. So अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा मंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितच हा मंत्र तुम्ही तुमच्या
या स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये 15 डेज स्टडी प्लॅन फॉर बोर्ड एक्झामिनेशन ड्युरिंग द दिवाळी व्हॅकेशन्स हा सर एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेला मंत्र आपल्याला त्या ठिकाणी पाळायचा आहे. आणि बोर्ड एक्झामिनेशन मध्ये ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा रिझल्ट आणायचा आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही निगेटिव्ह लोक आहेत त्यांना दाखवून द्यायचं आहे की आय कॅन डू इट, मी करू शकतो, नेव्हर गिव्ह अप. सो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज तुम्हाला सांगतोय, आज ज्या नातेवाईकांना, ज्या रिलेटिव्हला तुम्ही दिवाळी फेस्टिव्हल मध्ये, बघा निगेटिव्ह नाही बोलत आहे, ज्या नातेवाईकाला, ज्या लोकांना तुम्ही या दिवाळीमध्ये वेळ देणार आहे, भविष्यात मार्च एक्झामिनेशन झाल्यानंतर जून मध्ये ज्या वेळेला एसएससीचा रिझल्ट लागणार, एसएससीचा रिझल्ट ज्या वेळेला डिक्लेअर होणार, पहिल्यांदा फोन करून ते लोक तुमचा रिझल्ट विचारणार, पास झालाय की नापास झालाय, किती पर्सेंटेज मिळाले. आणि जर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर तेच लोक, जे लोकांसोबत तुम्ही तुमचा दिवाळीचा वेळ वाया घालवणार, तेच लोक, तेच रिलेटिव्ह, तेच मित्र, तोच मित्र परिवार तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तुमचं एक प्रकारे काय करणार, तर तुम्हाला तुमच्यावर टीका करणार. त्यामुळे हा जो काही शांततेचा वेळ आहे, तो शांततेचा वेळ जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो त्या ठिकाणी गाळेल तर त्याला युद्धाच्या म्हणजेच बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जास्त त्या ठिकाणी त्रास होणार नाही. एवढं या आजच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये मी तुमच्या समोर मांडलंय. निश्चितच या सर्वांचा एक चांगला उद्देश साध्य होईल आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे प्रेरणा देईल, ज्यामध्ये दिवाळीमध्ये अभ्यास कसा करायचा आहे, आपल्या 15 दिवसाच्या स्टडी प्लॅन मध्ये 70% सिलेबस कसा कव्हर करायचा आहे, त्याचबरोबर अभ्यास करताना तो विभागून करायचा आहे, विषय विभागणी करायची आहे, विषय विभागणी करायची आहे. सेकंड थॉट, शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा आहे, शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा आहे, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग अशा शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा आहे. नंतर टेक ब्रेक ड्युरिंग रीडिंग, जो काय अभ्यास करणार त्याच्या दरम्यान ब्रेक घेत राहायचा आहे, ब्रेक घेत घेत अभ्यास करायचा आहे. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर ड्युरिंग रीडिंग, व्हॉट एव्हर यू वर्किंग, काही जे काम करत असताना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टेक अ सिप ऑफ वॉटर, एक एक घोट त्या ठिकाणी मध्ये मध्ये पाणी पित राहायचं आहे. विषय विभागणी करायची आहे, 70% सिलेबस करायचा आहे, विषय विभागणी करायची आहे, शिफ्ट मध्ये अभ्यास करायचा आहे. टेक ब्रेक ड्युरिंग शॉर्ट ब्रेक ड्युरिंग द लर्निंग प्रोसेस, किंवा शिकत असताना किंवा समजून घेत असताना शॉर्ट ब्रेक घ्यायचा आहे, प्लेंटी ऑफ वॉटर त्या ठिकाणी ड्रिंक करायचं आहे. आणि अशा केसमध्ये थेंबे थेंबे आपल्याला तळ साचवायचं आहे. आणि हा जो सक्सेस मंत्र आहे याद्वारे आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे. आयुष्यामध्ये कुठेही कोणताही त्या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर स्ट्रॅटेजी करावी लागते. एक छोटस एक्झाम्पल देऊन आजचा हा जो काही लेक्चर व्हिडिओ इथे समाप्त त्या ठिकाणी संपवणार आहे, ज्याच्यामध्ये एक्झाम्पलच्या बेसिसवरती हा स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. एक आपला जो देश आहे हा कृषी प्रधान देश आहे, तर शेती करत असताना सुद्धा एक स्ट्रॅटेजी केली जाते, एक निश्चित प्लॅन तयार केला जातो. शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, परंतु पावसाच्या पाण्याचा येण्याच्या अगोदर काही शेतीपूर्व तयारी केली जाते, म्हणजे पेरणीपूर्व काही तयारी केली जाते, म्हणजे त्याला आपण मशागत म्हणतो, शेतीची मशागत म्हणतो, ज्याच्यामध्ये नांगरणी असेल, वखरणी असेल, त्याच्यानंतर पेरणी केल्या जाते, त्याच्यानंतर मग पेरणी केल्यानंतर डवरणी केल्या जाते, म्हणजे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये त्या याला काय केलं जातं, डिव्हाइड केले जातं. आणि मग त्याच्यावर फवारणी वगैरे असेल, नंतर मग त्या ठिकाणी ती जे काही पीक आहे त्याची कापणी केल्यानंतर केल्या जाते, थ्रेशिंग केल्या जाते, आणि मग नंतर ते धान्य सोन्यासारखे टपोरे दाणे आपल्या घरामध्ये येऊन पडतात, शेतकऱ्याच्या घरामध्ये येऊन पडतात. कुठेही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी न करता, कुठेही पाण्याचा म्हणजे कुठेही नियोजन न करता जर का शेती जर केली तर निश्चितच शेती फेल होते. याच्यातून हेच सांगायचं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला जे बिग ड्रीम
आपण समोर ठेवलेलं आहे SSC बोर्ड एक्झामिनेशन, ते जर साध्य करायचं असेल तर अशाच पद्धतीने स्ट्रॅटर्जिकली आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला सक्सेस मिळवावा लागेल. समोर कुठलंच मोठे इन्स्पिरेशन ठेवायचं नाही. आई वडिलाचा चेहरा समोर ठेवायचा, त्यांचं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन त्यांचं डोळ्यासमोर ठेवायचंय. ते आपल्यासाठी काय करतात, कसे झडतात, त्यांनी काय काम केलेलं आहे, एकदा तरी त्यांच्या पायाशी हात ठेवून बघायचंय की, आणि त्यांची हातपाय धावून पाहायचे आणि त्यांना विचारायचंय की तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करता. निश्चितच ते तुम्हाला त्यांच्या अपेक्षा तुमच्याविषयीच्या निश्चितच तुम्हाला सांगतील आणि त्याद्वारे आपल्याला ही जी लढाई आहे ती कशी जिंकायची आहे त्याची प्रेरणा निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून, या स्ट्रॅटेजिक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. कुठेही वेगळा स्टडी प्लॅन तुम्हाला करायचा असेल निश्चित तुम्ही करू शकता. मी सांगितलेल्या गोष्टी ह्या फक्त फ्रेमवर्क आहेत. फ्रेमवर्क म्हणतोय मी, म्हणजे याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने स्ट्रॅटेजिक प्लॅन करू शकता. नो डाऊट ॲट ऑल. तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या ट्युशनमध्ये, तुमच्या शिक्षकांनी जशा पद्धतीने स्ट्रॅटेजिक अभ्यास सांगितलेला आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये ह्यातले काही की पॉइंट उचलून तशा पद्धतीने फ्रेमवर्क तुम्ही तयार करू शकता. त्यामुळे असाच अभ्यास करा असं सांगणार नाही. फ्रेमवर्क सेट केलेला आहे, बरोबर आहे. एक मॉड्यूल तयार केलेला आहे आणि त्या मॉड्यूलमध्ये आपल्याला वेळापत्रक तयार करायचं, त्याच्यानुसार 15 दिवसाचा स्टडी प्लॅन करायचा आहे. 70% सिलेबस कव्हर करायचा आहे. तुम्ही तुमच्या सुविधेने, तुमच्या वेळेनुसार, तुमचा वेळ विचारात घेता तशा प्रकारचा स्टडी प्लॅन तयार करायचा आहे. निश्चितच तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल आणि तुम्ही निश्चितच तुमचं ध्येय साध्य करणार. साध्य करण्यावरून लक्षात येते की आपले संत सुद्धा सांगून जातात, असाध्य तेच करण्या साध्य सही असं कारण अभ्यास तुका म्हणे. तर त्यामुळे जी काही गोष्ट असाध्य आहे ती जर साध्य करायची असेल तर अभ्यास, एकच ध्यास हे डोळ्यामध्ये ठेवायचं आहे आणि निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स जे आहेत ते बोर्ड एक्झामिनेशन मध्ये पडतील. आणि सर्वांना पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना कुठेही आपली दिवाळी स्पॉइल व्हायला नको. भरभरून एन्जॉय करा, परंतु सोबत अभ्यासही करा. आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जून 2026 SSC रिझल्ट मध्ये तुम्ही मान उंच करून तुमचे मार्क्स फोन लावून त्या रिलेटिव्हला सांगू शकाल, तुमच्या मित्रांना सांगू शकाल, स्टेटसला लावू शकाल, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवू शकाल. आणि निश्चितच तुम्ही त्या वेळेला माझ्या व्हिडिओला कमेंट करणार, सर मी सक्सेस मिळवलं बाय द सक्सेस मंत्रा गिवन बाय सर APJ अब्दुल कलाम. कुठेही ह्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या रिलेटिव्हना, फ्रेंड्सला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. सोबतच जर जमलंच तर हा व्हिडिओ स्टेटसला ठेवायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी म्हणजे स्ट्रॅटेजिकली अभ्यास करत नाहीत, वेळेचा अपव्यय करतात, मध्ये मिक्स अभ्यास करतात आणि त्याचा कुठलाही आउटकम मिळत नाही. आउटकम त्या ठिकाणी 0 असतं. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हे एक प्रकारे फ्रेमवर्क म्हणून तो विद्यार्थी बघणार आणि तशा प्रकारचा त्याचा स्टडी प्लॅन करणार. जो विद्यार्थी कमी अभ्यास करून अशा स्ट्रॅटेजिकली जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकेल, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला ऐकल्याबद्दल धन्यवाद.